बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष यासह महत्त्वाचे संघटनात बदल होण्याच्या हालचाली सुरू आहेत। सुनेत्रा पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते पुढील काळात प्रदेश संघटनात बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांसह काहींची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत, तर वैशाली नागवडे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आपण पाहतो राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष यांसह महत्त्वाचे संघटनात्मक बदल होण्याची चर्चा सध्या सुरू आहेत। सुनेत्रा पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते पुढील काळात प्रदेश संघटनात बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांसह काहींची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत, तर वैशाली नागवडे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीत फेरबदल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं आता देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्ष यांसह महत्त्वाच्या संघटनात बदल होण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचं समजतंय। सुनेत्रा पवार यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते पुढील काळात प्रदेश संघटनात बदल करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची सध्या चर्चा सुरू आहे। महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर राजीनामा देणार आणि त्या जागी वैशाली नागवडे यांच्या नावाची वर्णी लागतीये, तर पक्षात यांच्या नावाला कितपत पसंती आहे आणि नेमकी काय माहिती समोर येते? आधीच आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे, पण मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि महिला प्रदेशाध्यक्षांबाबत आता महत्त्वाचे संघटनात्मक बदल होण्याची हालचाली सध्या सुरू आहेत। तर सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यासाठी पुढील काळामध्ये प्रदेश संघटनात्मक बदल करण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्या अन्य जागा ज्या आहेत त्या इतर नेत्यांची त्या ठिकाणी वर्णी लागावी यासाठीच्या सगळा विचार जो आहे तो केला जात आहे। सध्या आपण पाहतोय की वरिष्ठ नेते या सगळ्याचीच विचारणा केली जात आहे, कारण मंत्री अनिल पाटील असतील, धनंजय मुंडे असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्याचं काही नावाचं देखील एकीकडे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा जी आहे ती होत आहे, तर दुसरीकडे वैशाली नागवडे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती पक्षाकडून दिली जाऊ शकते, अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे काही दिवसातच या सगळ्या चर्चेवरती अंतिम निर्णय जो आहे ते पक्ष श्रेष्ठींकडून घेतला जाऊ शकतो। निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।